या 4 गोष्टी नीट गाठ बांधून घ्या. म्हातारपणात तुम्हाला खूप उपयोगी पडतील. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जसं तुम्हा सर्वांना माहीतच आहे की 4 दुःख आपल्या आयुष्यात येतातच. मग काही केलं तरी जन्म, मृत्यू, म्हातारपण, बिमारी हे 4 जीवनातील कटू सत्य आहे. कोणताही प्राणी याने अछूता नाहीये. ही 4 दुःख आपल्याला पृथ्वीवर भेटतात, जी आपल्याला भोगावी लागतात. सत्य धर्माचा नियम मोडल्याने हे दुःख आपल्यावर आलं आहे. आज या चौघांपैकी आपण म्हातारपणाबद्दल बोलणार आहोत. हे प्राणी जीवनातील तिसरं कटू सत्य आहे, जे कोणीही स्वेच्छेने स्वीकारू इच्छित नाही, तरीही त्रास सहन करावा लागतो. प्रत्येकाला कायम तरुण राहायचं असतं, लोकांना सुंदर राहायचं असतं, पण करणार काय? म्हातारपण आपली वेळ विसरत नाही. जेव्हा त्याची वेळ येते तेव्हा तो येतो, आपल्याला समजत पण नाही. ज्यांना त्यांच्या सौंदर्याचा, त्यांच्या दिसण्याचा, त्यांच्या तरुणपणाचा अभिमान होता, ज्यांनी आपल्या सौंदर्यात कोणाची गणना केली नाही, त्यांनी आज हा म्हातारपण स्वेच्छेने स्वीकारलेला आहे. या म्हातारपणात त्यांची संपूर्ण मोहीम उधळली गेली. मग तो स्त्री असो वा पुरुष असो, कोणीही म्हातारा होऊ इच्छित नाही, कारण प्रत्येकाला माहीत आहे की म्हाताऱ्याकडे कोणीही पाहू इच्छित नाही. मावळत्या सूर्याला कोणी नमस्कार करत नाही. वृद्धांची तीच अवस्था आहे जसं एखाद्या शेतकऱ्याकडे म्हातारा बैल असतो. बैलाने आयुष्यभर कष्ट करून शेतकऱ्यांसाठी पैसे कमवले. जेव्हा तो म्हातारा होतो तो त्याच्यासाठी ओझं बनतो. अशाच प्रकारे माणूस आयुष्यभर आपल्या कुटुंबाशी जोडलेला राहतो. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे कमवत असतो, मेहनत करत असतो, आपल्या मुलांचे संगोपन करतो, सर्व काही करतो, त्यांना वाढवतो. मग तेच मुलं म्हातारपणात विचारतात की हा कधी जाणार. रात्रभर खुरखुर करत राहतो. मित्रांनो, इतर देशांमध्ये तर वृद्धाश्रम बांधले गेले आहेत. काय करणार? वृद्ध लोक ओझे जे बनले आहेत, ते सतत काही ना काही बकबक करत राहतात. अशा लोकांना सटिया गया आहे असं म्हणतात. किती उलट सुलट हा बोलत राहतो. पोटची पोरगी ऐकत नाही. सून विचारते हे कधी जाणार. मित्रांनो, घाबरू नका, हे सर्व तुमच्या बाबतीतही घडेल. जेव्हा आपण वृद्ध व्यक्तीला पाहतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं की तो कोणत्या जगातून आला आहे. हा किती विचित्र माणूस आहे, किती विचित्र विचित्र गोष्टी बोलतो. मित्रांनो, शुद्धीवर या. जो आता तुम्हाला म्हातारा दिसत आहे, पूर्वी तुमच्यासारखाच निरोगी होता, तरुण होता. त्याने आपल्या हाताने सर्व काही केलं. त्या व्यक्तीने तुम्हाला वाढवलं, तुम्हाला मोठं केलं. अगदी काही वर्षांची गोष्ट आहे. तुमचीही अशीच परिस्थिती असेल आणि तुमच्याशी अशीच वागणूक दिली जाईल जसं तुम्ही करत आहात. त्याला कोणीही भाव देत नाही, त्याला कोणीही मान देत नाही. जसं जसं शरीर म्हातारं होत जातं तसं तसं त्याला आजारांनी घेरलं आहे. वरून घरातले नीट बोलत नाही. शरीर कमकुवत असल्यामुळे ते स्वतः काही करू शकत नाही. आता फक्त ऐकणं बाकी आहे. फक्त बडबड केली तर अन्न, पाणी, औषध, गोळ्या देखील बंद होतील. काही ठिकाणी तर लोक अपशब्द वापरतात. आयुष्यभर मिळालेला आदर उद्ध्वस्त झाला. काय करावं? बोलल्याशिवाय होत नाही. जास्त त्रास झाल्यावर मृत्यू हा एकमेव उपाय आहे. मित्रांनो, म्हातारपणात खूप त्रास होतो. तर तुमची इच्छा असेल की तुम्ही म्हातारे झाल्यावर असं काही घडू नये, तर या 4 गोष्टी गाठशी बांधून घ्या, जे तुमच्या म्हातारपणात खूप उपयोगी पडेल. मित्रांनो, पहिली गोष्ट, म्हातारपणी निरुपयोगी राहू नये. एखाद्याने जमेल तितके काही काम करत राहिले पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाला तुमची उपयुक्तता समजेल. दुसरी गोष्ट, शक्य तितकं कमी बोललं पाहिजे. जास्त बोलल्याने तुमची शक्ती, तुमची बुद्धी दोन्ही त्रस्त होते. त्यामुळे लोक याकडे लक्ष देत नाहीत. तिसरी गोष्ट, विचारल्याशिवाय सल्ला देऊ नका. तुमचे कुटुंबीय तुम्हाला काही विचार आले तरच त्यांना योग्य मार्गाने समजून सांगा. चौथी गोष्ट, सहन करण्याची सवय लावा. कारण फक्त सहन करणे कुटुंबांना एकत्र ठेवू शकतं, अन्यथा कुटुंबामध्ये फूट पडते. मित्रांनो, जर तुम्हाला 4 गोष्टी नीट समजल्या असतील तर मी तुम्हाला खात्री देतो, तुम्ही कायम तुमच्या कुटुंबासोबत राहणार आणि प्रत्येकजण तुमचा आदर करेल. वृद्ध काळात तुमचा आदर करतील आणि ज्यामुळे तुमचं म्हातारपण, कुटुंबाची सेवा सहज होईल आणि तुम्ही दुर्गतीपासून वाचणार. मित्रांनो, मी जाण्याआधी परत सांगेल, आपल्या देवाच्या आशीर्वादाने, आपल्या परिवारासोबत आणि आपल्या मेहनतीने असं करून दाखवा की जगाला वाटेल करावं तुमच्यासारखं. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.